नमस्कार. आज जनता दरबार न्यूज चॅनलमध्ये आपण मोरिया ग्रुप या ग्रुपचे डायरेक्टर रमेश येवले साहेब, त्याचप्रमाणे संचालक नित्यानंद येवले साहेब यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी टिटवाळा येथे 90 फुटी रोडला लागून एक प्रोजेक्ट नुकताच लॉन्च केला. मयुरेश्वर डेव्हलपर्स तर्फे मयुरेश्वर रेसिडेन्सी नावाने हा प्रोजेक्ट त्यांनी आताच काही दिवसापूर्वी भूमिपूजन केलं. हा प्रोजेक्ट एक मध्यमवर्गीयांना परवडणारा एक संकल्पना त्यांनी मांडली की मध्यमवर्गीयांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांना चांगल्या घरामध्ये राहता यावं हा एक ध्येय ठेवून ते या क्षेत्रामध्ये उतरलेले. आपण त्यांचे संचालक नित्यानंद येवले साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या प्रोजेक्ट मागे तुमची काय संकल्पना होती. नमस्कार. नमस्कार सर. प्रथम मी आपला आभार मानतो की तुम्ही आमच्या प्रोजेक्टला भेट देऊन आमच्या सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यावसायिक बंधूंना एक संधी देता आपल्या चॅनलवरती, त्यामुळे तुमचा आभार मानतो. आज आमचे बंधू रमेश शेठ येवले यांनी एक वर्षापूर्वी मला सांगितलं की टिटवाळा ह्या ठिकाणी आम्ही 1 वर्ष झालं सर्वे केला. मध्यमवर्गीय लोकांना त्यांची अपेक्षा, त्यांना कसं घर असावं याचा आम्ही पूर्ण टिटवाळ्यामध्ये सर्वे केला. बरेचसे प्रोजेक्ट मी फिरलो, पाहिले. अगदी छोटेसे फ्लॅट म्हणजे एक कुटुंब व्यवस्थित त्या ठिकाणी राहता येणार नाही अशा प्रकारे ह्या टिटवाळ्यामध्ये फ्लॅट्स बघितले. मध्यमवर्गीय लोकांना एक चांगलं घर, प्रशस्त घर मिळावं, व्यावसायिक दृष्टिकोन न पाहता मध्यमवर्गीय लोकांना चांगलं घर, प्रशस्त घर मिळावं याकरिता आम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. टिटवाळ्यामध्ये हा प्रोजेक्ट लॉन्च करण्यासारखं तुमच्याकडे काय असं रिझन होतं की टिटवाळा का निवडले? खरं सांगायचं गेलं तर सर, मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आज मुंबई सारख्या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकांसाठी परवडणारी घरं नाही. आज मुंबई सारख्या तुम्ही दादर पासून जरी ठाण्यापर्यंत बघितलं, ठाण्यापासून डोंबिवलीपर्यंत बघितलं, फार तर कल्याणपर्यंत बघितलं, आज प्रचंड असं म्हणजे असे रेट गगनाला घेणारे आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला ज्यांना 50 ते 60,000 40,000 असा पगार आहे, अशा लोकांना घर घेणं शक्य नाही. मुंबई सारख्या ठिकाणाहून कामाला ये जा करणाऱ्या लोकांनी टिटवाळा हे स्टेशन असं आहे की तिथं ट्रेननी प्रवास करताना चांगल्या फ्रिक्वेन्सीचा आहे, जास्त ट्रेन आहे. इथे 5-5 मिनिटाला ट्रेन मिळते ब्रिटिश स्टेशन पर्यंत जाण्यासाठी. ती सुविधा झाल्यामुळे आम्ही हे लोकेशन निवडलं. मध्यमवर्गीय लोकांसाठी टिटवाळा हे असं शहर आहे की त्यांना परवडेबल घर, म्हणजे त्यांना त्या दरात, त्यांच्या स्वस्त दरात घरं मिळतील ह्या हिशोबाने आम्ही लोकेशन शोधलं आहे. आपण मध्यमवर्गीयांसाठी कोणतं बजेट या ठिकाणी ठेवलेलं? साधारणतः आमच्या फ्लॅटची प्राइस, बेसिक प्राइस आहे सर, 1 BHK फ्लॅटची प्राइस आमची 33 लाख आहे आणि 2 BHK फ्लॅटची प्राइस आमची 42 लाख आहे. तसं पाहिलं त्या टिटवाळ्यामध्ये प्रशस्त घर, मोठं घर आम्ही ह्या टिटवाळ्यात देत आहोत. ह्या किमतीमध्ये देत आहोत. बरं, जे तुमच्याकडे जे कस्टमर येतील, ग्राहक येतील, त्यांना तुम्ही कशा प्रकारच्या सुविधा देणार आहे? बँक लोन वगैरे कशा प्रकारचं फॅसिलिटी तुम्ही त्यांच्यासाठी प्रोव्हाइड करणार? जे काही ग्राहक येतील त्यांचं प्रोफाईल बघून, त्यांचं ITR बघून, बँकेत किती लोन बसतं त्याप्रमाणे आमची बुकिंग अमाऊंट जिथे होऊन जाईल. तसं जनरली 10% ही अमाऊंट आपल्याला भरावी लागते आणि 90% फायनान्स बँक देतात. पण ते आपल्या प्रोफाईलनुसार असतं. ज्या काही लोकांचे लोन होत नाही त्यांचे पण लोन करण्याची आम्ही सुविधा, नॉन बँकिंग फायनान्स असेल, अदर काही फायनान्स असेल, ह्या हिशोबाने त्यांना ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमचा असेल. मागे म्हणजे आताच तुमच्याशी बोलताना तुम्ही संकल्पना मांडली की लोकांना तुम्हाला फ्लॅट द्यायचा आणि इथे घर द्यायचं. हो, ही संकल्पना काय? आमच्या बंधूंचं, ऍक्च्युली आमचे बंधू सामाजिक कार्य हे ते त्यांच्या उत्पन्नातील जवळपास 40% रक्कम ही सोशल वर्कसाठी देतात. त्यांचा एकच असा मोटिव्ह होता की आपल्या लोकांशी नाळ जोडायची, लोकांना आपल्याला फ्लॅट द्यायचं आहे, आपल्या लोकांना घर द्यायचे आणि लोकांना
घर घेतल्यानंतर त्याचा जो आनंद मिळेल ते आशीर्वाद आपल्याला घ्यायचे. कुठलाही व्यवसाय कमर्शियल हे न करता त्यांचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ह्या प्रोजेक्टची संदर्भ. या ठिकाणी सामाजिक बांधिलकी असल्यामुळे, सामाजिक जाण असल्यामुळे त्यांनी ह्या दोघी याचं एक विश्लेषण खूप सुंदर केलेलं आहे. घर आणि फ्लॅट. फ्लॅट जो असतो तो 4 भिंतींचा असतो आणि घर हे असतं ते पूर्ण प्रेमळ लोकांच्या राहण्याने, सहवासाने बांधलेलं कुटुंबाचं एक असं राहण्याचं हक्काचं निवासस्थान असतं की त्याची घर ही संकल्पना या साहेबांच्या बोलण्यातून या ठिकाणी मांडली गेली. यानंतर आपण आपल्याला ग्राहकांना देणार आहोत ब्लॉग, त्या ब्लॉगचा आपण या ठिकाणी पाहणी करूया. कशा प्रकारच्या सुविधा तुम्ही देताय ते देखील आपल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आपण दाखवूया. होय, नक्कीच सर. चला. आपण या ठिकाणी मोरया ग्रुपच्या या ब्लॉक मध्ये आलो आहोत. यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारच्या अम्युनिटीज या ठिकाणी ग्राहकांसाठी आपण देत आहात. सर, हा आमचा 2 BHK फ्लॅट आहे. सॅम्पल फ्लॅट आम्ही बनवलेला आहे. हा याचा टोटल बिल्डअप एरिया जो आहे 758 एरिया आहे. यांना आम्ही प्रशस्त असं टेरेस दिलेलं आहे. ओपन टेरेस आहे, आपण पाहत आहे. त्याच्यानंतर हा हॉल आहे. हा जो दिसतोय आपल्याला हा हॉल आहे. या ठिकाणी ओपन टेरेस देखील आपण पाहू शकतो. खूप प्रशस्त असा टेरेस ओपन टेरेस आहे. या ठिकाणी बसून आपण चहा पाण्याचा आस्वाद घेऊ शकतो. लोकांना बाहेरचा व्ह्यू सुद्धा सुंदर अशी हवा या ठिकाणी येते आहे. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही या फ्लॅटची रचना केलेली आहे. आम्ही थोडस एकाच मध्यमवर्गीय लोकांना एक ओपन किचन कॉन्सेप्ट, या कॉन्सेप्टच्या हिशोबाने आम्ही हा किचन मॉड्युलर किचन तयार केलेला आहे. हॉलमध्ये बसून एका कुटुंबासाठी स्वयंपाक करताना गृहिणीला एकटं वाटावं म्हणून त्यासाठी हा ओपन किचन कॉन्सेप्ट आम्ही तयार केला. गृहिणीचं सगळ्यात आवडतं माध्यम असतं म्हणजे टेलिव्हिजन. आणि या ठिकाणी स्वयंपाक बनवत असताना टेलिव्हिजन मधल्या सिरीज सुद्धा बघण्याचा मोह महिलांना आवडता येत नाही आणि तो मोह त्यांना इथे या ठिकाणी पूर्ण करता येईल. या अशी देखील कन्सेप्ट यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी कन्सेप्ट या ठिकाणी मांडली. अगदी बरोबर आहे सर. स्वयंपाक करता महिलेला आपल्याला हे करता येतं. आणि ऍक्च्युली कसं असतं, टेलिव्हिजन पाहता पाहता मुलांचा अभ्यासही घेतो, स्वयंपाक करता करता मुलांचा अभ्यासही महिलेला घेतो. आणि त्याच्यात अजून एक आपण अशी सुविधा केलेली आहे, ड्राय बाल्कनी म्हणून एक एरिया दिलेला आहे. ड्राय बाल्कनी दिलेला आहे महिलांना, म्हणजे वॉशिंग मशीन वगैरे लावायला किंवा आपल्या घरात ऍडिशनल काही साहित्य असेल, चक्की वगैरे असेल ते ठेवण्यासाठी एक ड्राय बाल्कनी. या ठिकाणी प्रशस्त असं यांनी या ठिकाणी ड्राय बाल्कनी देखील दिलेली आहे की त्या ठिकाणी वॉशिंग मशीन देखील बसू शकते. महिला त्या ठिकाणी वॉशिंग मशीन मध्ये आपले कपडे व्यवस्थितपणे धुवू शकतात या ठिकाणी. आणि स्वयंपाक करता करता दोन्ही कामं ऍट अ टाइम सायमल्टेनियसली ते करू शकतात. आपण ही जी फिटिंग दिलेली आहे आपल्याला, ही डेल्टा कंपनीची आहे. जॅग्वार आणि तुमच्या केरविटच्या वर्चन हा ब्रँड आहे. याला 360 असा नोजल दिलेला आहे. नॉब जो आहे तो 360 याच्यामध्ये तो किचन साफ करण्यासाठी दिलेला आहे. एक आपण युटिलिटी पर्पज साठी एक टॅप दिलेला आहे आणि एक पिण्याच्या पाण्यासाठी कॉर्पोरेशनच्या पाण्यासाठी सेपरेट आपण टॅप दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण इथे फिल्टर देतोय, एक आरो प्युरिफायर देतोय. या प्युरिफायर शुद्ध पाण्याची मध्ये ग्राहकांना मिळेल. बाकी आपण मॉड्युलर किचन केलेलंच आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपण सुंदर असं किचन या ठिकाणी आपल्याला बनवता येईल, मॉड्युलर किचन. एक आपण सांगितलं होतं की ज्यावेळेस लोकांना वाटेल की आपण किचन पॅक असावं, तर ते सुद्धा ग्राहकाच्या सूचनेनुसार, ग्राहकाने सांगितलं सूचनेनुसार की आम्हाला क्लोज किचन, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ते बांधकाम करू. त्याचप्रमाणे आम्ही प्रशस्त असं लॉबी ठेवलेली आहे. आमचा हा 2 बेडरूम किचन आहे. इथे आम्ही सेपरेट असं टॉयलेट बाथरूम, कॉमन टॉयलेट बाथरूम ठेवलेलं आहे. आणि त्याच्या सुरुवात सगळ्या सॅनिटरी फिटिंग ज्या आहेत त्या डेल्टाच्या आणि जॉन्सनचं सॅनिटरी फिटिंग आम्ही लावलेलं आहे. किती बाय कितीचा साधारणतः बेडरूम आहे? हा 10x12चा बेडरूम. 10x12चा बेडरूम या ठिकाणी प्रशस्त बेडरूम आहे. आणि त्याला प्रशस्त अशी बाल्कनी या गॅलरीमध्ये देखील आपण संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी बसून असे गप्पा मारू शकतो. सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे.
हे पाहू शकतो. मोकळं सगळं वातावरण आहे, हिरवळ आहे. आणि टिटवाळा हे ग्रामीण आणि शहरी भागाचं एक कॉम्बिनेशन म्हटलं तरी चालेल. आणि त्या ठिकाणी यांनी हे सुंदर असं बेडरूम या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे आपण सर एक मास्टर बेडरूम त्या साईडला बनवलेला आहे. एक या ठिकाणी नंतर आपण पुढे गेलो तर मास्टर बेडरूम देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मास्टर बेडरूम मध्ये अटॅच आहे. कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. या ठिकाणी सुंदर असा बेडरूम आहे. बेडरूम आहे. आणि बेडरूमला देखील त्याचप्रमाणे गॅलरी, सर्व रूमला या ठिकाणी गॅलरी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्या गॅलऱ्या सुद्धा प्रशस्त आहे. म्हणजे या ठिकाणी बसून पूर्ण कुटुंब बसून गप्पा गोष्टी करू शकतात. रात्रीच्या वेळेला जेवणानंतर बसण्याचं हे ठिकाण होईल, किंवा सकाळी उठल्यावरती चहा वगैरे घेण्यासाठी हे ठिकाण एक सुंदर असं ठिकाण होईल. आणि त्याच्यानंतर व्ह्यू आपण बघू शकतो. या संपूर्ण व्ह्यू असा निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. आणि त्याचा आस्वाद घेत तुम्ही चहाचा आस्वाद या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी कपाट अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. तसंच तसं कपाट या ठिकाणी यांनी ठेवलेले. अशा प्रकारे कपाटाची मांडणी करू शकतो. त्या ठिकाणी आपण एखादी टेबल वगैरे ठेवू शकतो. विशेष जर सांगायचं म्हणलं तर फ्लॅटसाठी जी टाईल्स वापरते, बंगलोसाठी आपण टाईल्स ज्या फ्लोरिंग वापरलं जातं, सतवारी टाईल्स बंगलोसाठी वापरतो, त्या प्रकारची टाईल्स आम्ही फ्लोरिंगला वापरलेले आहेत. बाथरूम मध्ये जरी पाहाल तुम्ही तर पण व्यवस्थित असं डिझाईन बाथरूम मध्ये केलेलं आहे. त्यासाठी सुद्धा ज्या सिरेमिक टाईल्स आहेत ते अतिशय उच्च प्रतीच्या वापरले होते. दुसरं सांगायचं गेलं तर हे दरवाजे आम्ही कंपनी फिटेड दरवाजे आणले. दरवाजाला कुठेही लागणार नाही, कुठं काही नाही. हे कंपनी फिटेड दरवाजे, म्हणजे कंपनीमध्ये प्रेस करून बनवलेले दरवाजे आहे. त्यांना एक रबर टाकलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो हे दरवाजाला पूर्णपणे असं बेंड केलेलं आहे की त्याचा कोणा कुठेही आपल्याला घसला जाऊ नये, लागू नये. आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी या ठिकाणी या ग्रुपच्या वतीने घेतली जात आहे. आणि आपल्या कुटुंबाची जणू काही काळजी या संपूर्ण ग्रुपच्या वतीने या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारच्या सुविधा देता येतील आणि कशा प्रकारे आपलं संरक्षण करता येईल किंवा कोणतीही इजा आपल्याला होणार नाही याची देखील काळजी आपण या ठिकाणी घेतलेली या ग्रुपने पाहायला मिळेल. या ठिकाणी सुंदर असे लॉक देखील आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताच यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी गोदरेज कंपनीचे सुरक्षित असे लॉक या दरवाजाला देण्यात आलेले. या ठिकाणी आपलं प्रशस्त असं रूम पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आपण यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारच्या एम्युनिटीज या ठिकाणी ग्राहकांसाठी आपण देणार आहात. आम्ही ग्राहकांना अशा एम्युनिटीज देणार आहोत सर, की पहिलं धार्मिक हे म्हणून आम्ही प्रशस्त असं मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर आम्ही देत आहोत. गार्डन आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. त्यानंतर आम्ही वरती टेरेसवरती टोटल सोलर पॅनल लावतो. तर लोकांना मेंटेनन्स कमी यावा या दृष्टिकोनातून, या संकल्पनेतून आम्ही सोलर पॅनल लावत आहोत. जो लॉबी एरिया असेल, तुमचं पार्किंग एरिया असेल किंवा सराउंडिंग जे ग्राउंड असेल आपलं, त्या ग्राउंडला ते सोलर पॅनलनी लाईट जाईल. त्यामुळे ग्राहकांना जे मेंटेनन्स येणार आहे तो फार कमी होणार. भविष्यात देखील आपल्या खिशाची काळजी त्यांच्याकडून घेतली जात आहे. अजून काही कोणत्या बघायची जिम वगैरे असं काही अमेनिटीज आहेत आमच्याकडे. जिम आहे, इंडोर गेम आहे, आणि आम्ही प्रशस्त असा हॉल देतो, मल्टीपर्पज हॉल देतो, ज्या ठिकाणी छोटे खाणे कार्यक्रम कुटुंबाचा करता येतील. हो. आणि आजच्या नवीन युगात म्हणून पाहिलं तर आता इलेक्ट्रिक कार आल्या आहेत. मग इलेक्ट्रिक आम्ही पार्किंग मध्ये इलेक्ट्रिक पॉइंट चार्जर प्रोव्हाइड करतो. म्हणजे या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणेचे जे काही आपल्या इलेक्ट्रिक गाड्या वगैरे असतील त्यांना देखील साथ कशी मिळेल याचा देखील विचार या मोरिया ग्रुप कडून करण्यात आलेला आहे. आणि आपल्यासाठी चार्जिंग स्टेशन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आपण आपल्या इलेक्ट्रिक वाहन चार्ज करू शकतो.
ग्रुपच्या वतीने जो आहे ते प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला टिटवाळ्यामध्ये. याचं 24 तारखेला भव्य असं उद्घाटन मोरया ग्रुपच्या वतीने करण्यात आलं. ह्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे टिटवाळ्यामध्ये प्रथमच एकाच दिवशी 2 हेलिकॉप्टर लँड झाले आणि त्यातले मान्यवर या ठिकाणी मोरया ग्रुपच्या कार्यक्रमासाठी आले. आपण यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यानुसार करू की हे पाहुणे आपल्या प्रेमापोटी कुठून आले आणि या मान्यवरांचं काय आपलं इथे योगदान आहे. ते मान्यवर पुण्यातून आले होते. आमचे बंधू मुले प्रोफेसर सर्व बेची उले यांचे मित्र, मायलॅबचे संचालक, मायलॅबचे डायरेक्टर रावळ, चेतनजी रावळ यांच्या मातोश्री सौ पार्वती सोनराज रावळ या शुभप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी लँड झाले. त्यांच्या समवेत आमचे मित्र तुषारजी चव्हाण यांच्या सौभाग्यवती सायली तुषार चव्हाण या देखील या शुभप्रसंगी उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या. आणि ठाण्यातील आपले मान्यवर नामवंत व्यक्ती ज्या दातृत्व अखंड भारतामध्ये प्रसिद्ध आहे असे खरं सांगायचं गेलं तर मी त्या विषयावर येणारच होतो. आजच्या ह्या कलयुगात कुबेरालाही लागलं असं प्रचंड ज्यांच्याकडे दानगाण्याचं दातृत्व आहे ते श्रीमंत बाबा नाथजीबाई निक्कर हेही या कार्यक्रमाला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आहे. आपल्या ह्या प्रोजेक्टसाठी अशा मान्यवरांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशा मान्यवरांची मांदी आहे आपल्या ह्या प्रोजेक्टसाठी आलेली मिळाली, आपल्याला उपस्थिती मिळाली. आपल्याला या प्रोजेक्टसाठी जनता दरबारकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आपला प्रोजेक्ट यशस्वी हो. आपल्याकडे ग्राहकांना देखील या ठिकाणी येताना एक समाधान आणि इथून जाताना त्याहीपेक्षा जास्त आनंद हो हीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि याच प्रमाणे जनता दरबार न्यूज चॅनल हा न्यूज चॅनलची बातमी पाहून जर आपल्याकडे इकडे काही ग्राहक आले तर त्यांच्यासाठी काही विशेष आपण ऑफर आमच्यासाठी काही देणार आहोत. नक्कीच विशेष असं गिफ्ट असेल पण ते ग्राहकांसाठी सरप्राईज असेल आणि जनता दरबार आणि आमच्या ह्या प्रोजेक्टला भेट देऊ जे लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे माध्यम असतं, तुम्ही इथपर्यंत आलात आणि हा सगळा आमचा प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहोचवता त्याबद्दल मी मोरया ग्रुप आणि मयूरेश्वर डेव्हलपर्स याच्या वतीने आपलं खूप आभार.